नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या यवतमाळ सब्जी मंडीमध्ये. बघा आज 2-3 दिवसाबाद आलो होतो आज मंडीमध्ये. पण आजची पोझिशन बघा, आजची पोझिशन जवळपास फुलकोबी संभार थोडा भाव भेटून राहिला आहे. फुलकोबी संभाराला कमी दिसला मला माल, थोडा पालखीला बी भेटून राहिला आहे. गावरानी पालकला थोडेसे रेट काही काही वस्तूचे वाढून राहिले, काही काही वस्तूचे थोडेसे वाढण्यावर आहे. काही काही वस्तूचे रेट थोडेसे वाढण्यावर आहे. बघा आज असं वाटून राहिला का एक 15-20 दिवसामध्ये पोझिशन वाढणार. बघू आता, तुम्ही ब्लॉग बघत राहा, त्या हिशोबाने माल आणत राहा मंडीमध्ये. बघू मग काय तर चला मग बघा मग आपला व्हिडिओ बघा. हा मित्रांनो, मंगळवार आहे आज, 28 तारीख आहे आजची, 28 एप्रिल 2026. मोसम बघा, मोसम पुरा पाणीचा झाला आहे. बारीक मध्ये पाणी बी चालू झालेला आहे, दिसून नसेल राहिला तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये, पण पाणी चालू झालं आहे. त्याच्यामुळे थोडेसे मंडीतले इकडे अंतर आले आहे. पालक बघा, पालक भरपूर राहिली आता, गावरानी पालक बढिया, भेंडी चवळी शेंगी भरपूर राहिले आहे बघा. हो राजभाऊ, पालक काय म्हणते पोझिशन? पालक 30 रुपये. 30 रुपये सध्या पोझिशन आहे का पालकची? कवळं 10 रुपये. कवळं 10 रुपये आहे का? आणि चवळी शेंगा आणि भेंडी चवळी 10 रुपये किलो. 10 रुपये हो. आणि भेंडी भेंडी 10-15. भेंडी 10-15 ना. त्यामध्ये सारी भाई क्या है आपने पास? अपने पास में दी आज फूलगोभी, करेले, मिर्ची. फूलगोभी क्या भाव की? फूलगोभी बिकी 12 रुपए, 10 रुपए, 15 रुपए कट्टे वाली. कट्टे वाली. और अपनी करेले करेले 20 रुपए किलो, करेले 15 20 रुपए किलो. 20 रुपए 15 रुपए यही पोजिशन लगता है. 2-3 दिन से मेरे बंद थी दुकान. अभी ठंडा ठंडा है अभी. ठंडा ठंडा है ना. और ठंडा कर दिया ना बारिश ने. ये तो अभी अभी 10-15 मिनट के लिए ठंडा है, बाद में गरम करता हूँ. गरम कर दिया. मिर्ची वाले किती किती आहे मिरची? 250. पन्नी पूर्ण किती किलो? 10 किलोची आहे ना. 10 किलोची पन्नी 250 रुपये आहे मिरचीची. बघून घ्या, म्हणजे 25 रुपये किलो पडली जवळपास. त्याला फणस बी विचारावं, एच कंपनीमध्ये गुणवंत कंपनीमध्ये फणस बी आलेला आहे. फणस बी पाहू काय म्हणते पोझिशन. फणस आहे बघा, हा पोझिशन आहे फणसची. तर आज बघून घेऊ आपण, मंगळवार आज भाई. फणस 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 बढिया फणस आला. फणस रे 50 रुपए किलो. 50 रुपये किलो आहे का? 50 रुपए किलो. हा हा बघा, 50 रुपये किलो कपूर राहिला. थोडेसे वाढलेले दिसू राहिले रेट, चांगले रेट दिसू राहिले मला. बाकी तर काही नाही. बरबटी 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 20 रुपए किलो. बरबटी 20 रुपये किलो. 20 रुपए किलो. हे बरबटी 20 रुपये किलो आहे मित्रांनो. बघून घ्या एकदम, हे क्वालिटी बघून घ्या. 20 रुपये किलोची पन्नी आहे. आणि आम्ही 30 रुपये किलोने घेतली बरबटी हे वाली. बघा अजून समोर जाऊन पोझिशन बघू आपण. 1-2 व्हेरायटीची पोझिशन बघितली आपण, जे बी आहे ते भाजीची. बघू आता भाव काय म्हणते, तेजीत आहे मंदीत आहे. बघू आजची पोझिशन. 2-3 दिवसाबाद मंडीमध्ये आलो. बघा संभार वगैरे तर भाऊ आपण जेव्हा गेलो होतो तेव्हा संभारात तेजीच होती. आज बी बघू काय पोझिशन आहे. तिथे संभारात तेजी आहे, कमी आहे, काय आहे तर सांगतोच तुम्हाला. चला मग. हमारा कितना जोरदार है, संभार बढ़िया है मत भैया. बहुत जोरदार है. क्या रेट भाव भी कम बेच है रहे? अपने पास. अपन 50 ही बेच रहे, 50 बेच रहे 60 का? चालू है मार्केट में. मार्केट में 60 चालू आहे क्या? अपन 50 ही बेच संभार बढिया आहे पण. रहे. एक नंबर. संभार पाव मित्रांनो बढिया, एकदम पत्त्याला संभार बढिया दाखवून दिला तुम्हाला. बघा एकदम जवळून अजून 50 रुपये किलो आमच्या मंडीमध्ये, यवतमाळ मंडी. हा फुलकोबी थोडी कमी दिसू राहिली मला. बघू समोर जाऊन अजून असेल तर घेऊन टाकू आपण. का बा म्हणजे का नाही पोझिशन. तर चिल्लर मध्ये ठोक मध्ये दाखवले तुम्हाला काय आहे तर. आपल्याला चिल्लर बी घ्यायची राहते. कट्टा थोडी घेऊ शकतो, 50 किलोचा कट्टा असते जवळपास. कट्ट्यात पाला बी भरपूर असते, माल बी हलका भारी असते, त्यामुळे कट्टा नाही घेतला आपण फुलकोबीचा. भाऊ जय भीम म्हटलं. काय म्हणते फुलकोबी का भाव विकू राहिले? 50 रुपये किलो. फुलकोबीचे रेट वाढले वाटते आहे ना थोडेसे. वाढले, आता उन्हाळा आहे, माल खूप वाढलेला आहे. शॉर्टेज चालू झाला मालाचा. आता झाला ना वाढन का भाव आता जवळपास? वाढतील मालाचे. वाढन ना, कास्तकाराला भाव नाही भेटू राहिला ना म्हणून. कास्तकाराची लावून राहिले, भाव नाही भेटत आहे, भाव नाही भेटत आहे. भेटन ना आता भेटतील. 15 दिवसात. हो, तेजी आहे थोडीशी, याच्यात तर तेजी दिसू राहिली मला. संभारात बी तेजी दिसू राहिली. संभार भी तेजी आहे. हा हा बरोबर. फुलकोबीची रेट दाखवली तुम्हाला. का पोझिशन आहे फुलकोबीची तर. संभाराची काय पोझिशन आहे रे बा? 50-60 रुपये. 50-60 रुपये किलो. संभार पोझिशन आहे थोडीशी बरी आहे ना. आज फुलकोबीला बी थोडेसे भाव भेटू राहिले आहे. फुलकोबीचे रेट दाखवला ठोकते पाहू आपण. पन्नीचे बी पोझिशन बघू, पन्नीमध्ये काय म्हणते तर. आज पोतीवाली फुलकोबी बघू आता काय म्हणते तर. आपल्याला घ्यायचीच आहे, बघू काय म्हणते तर. डेमचं काय किलो म्हटलं? 10 रुपये. 10 रुपये किलो मध्ये डेमचे. बघा पौरवाला मध्ये बघा भाऊ. फुलकोबी 30 रुपये आहे का? बघा मित्रांनो 30 रुपये किलो बनते.
ही 30 रुपये किलो पोतेवाली, पोतीवाली 25. पोत्यामध्ये 25. टमाटे बघू आपण का म्हणते सलमान वैशालीच आहे का आपल्याकडे टमाटे फक्त गावरानी आहे? कर बरं टमाटे पलटी पाहू दे बरं कशी आहे व्हेरायटी तर क्वालिटी. अरे बा टमाटे तर बढिया आहे रे. का भाव विकू राहिला? टमाटे खनखन आहे भाऊ 20 रुपये किलो. 20 रुपये किलो का? फक्त 20. चला हे बघा वैशाली टमाटे फक्त 20 रुपये किलो. पत्ता गोबीची पन्नी विचारू प्रदीप भाऊला. प्रदीप भाऊ पत्ता गोबी काय भाव घेता पन्नी? 150 रुपये पन्नी भाऊ. आणि फुलकोबीची पन्नी 25 रुपये किलो. काटावर 25 रुपये किलो. ते बघा पन्नी बढिया 25 रुपये किलोची आहे. इधर जाऊन पहिले माल भरो बताता तुम्हाला. भोकरे जाणे प्रदीप भाऊ का भाव खपले? 25 रुपये किलो. 25 रुपये किलो आहे ना. भाऊ लिंबूची काही पोझिशन कमी झाली का? कमी झाली ना, लोकल चालू झाले. हा लोकलचा माल 100-80 रुपये खपत आहे. हा ना आपला आपला माल हैदराबाद 150 रुपये. हैदराबाद 150. लोकल दादा चालू झाला. 170 वर 180 वर गेलता. हा रिटर्न आपल्या वाडीतला माल येईल ना आता? वाडीतला येईन ना आता या येऊन जाणे ना. त्याला वाडीतला आल्यावर सांगू आपण का भाव खपत आहे. होय अजू भाऊ माल का भाव विकत आहे? माल 40 रुपये. 40 रुपये किलो. बघा मित्रांनो 40 रुपये किलो वाल आहे बढिया. मार्केटमध्ये चालू झाला आता वाल. हे बघा काकडीचे भाव विचारू आपण का म्हणते काकडीचा. शिमला मिरची बी विचारू. बघा हे दोन्ही भेटते भाव. ते काकडी पाहिली हे काकडी बघा दोन्ही काकडीचे भाव विचारू. काकडीचे पोषण विचारू भाऊला आपण. काकड़ी के भाव बताओ. ककड़ी चाइना 50, सादे वाली 30. अरे बाप रे 20 से 30. और शिमला? शिमला 50. शिमला 50. बघा मित्रांनो शिमला 50. भाऊ मेथी का भाव घेतली भाऊ? हो दादा 80 रुपये किलो आहे मेथी. बघा मित्रांनो 80 रुपये किलो गेली मेथी आहे बढिया. मेथीला भाव भेटू राहिले पाहिजे तुम्हाला. गवार 50 रुपये किलो. गवार 50 आणि कारले 30 रुपये किलो. आणि लोणच्याची काही नाही. लोणच्याची कैरी 30 रुपये किलो. 30 रुपये. बघा बघा मित्रांनो गवार 50 आहे, कारले 30 आहे आणि लोणच्याची कैरी बी 30 आहे. हां फेमस करता हबीब बाबू का हमारी. ठोक मध्ये निंबू घेतले, चिल्लर मध्ये घेतले निंबू. आता ठोक मध्ये विचार उमेश भाऊला किलोचे रेट काय तर निंबूचे. उमेश भाऊ निंबू काय भाव विकत आहो? 60 रुपये किलो. बघा मित्रांनो आपण 120 रुपये किलो घेतले तिकडे निंबू. आता हे ठोकचे भाव झाले आपले. आपण चिल्लर मध्ये घेतले 60 रुपये किलो. चवलाई भाजी भरपूर येऊन राहिली. आता चवलाई भाजीचे भाव विचारू. बघा भाऊ जय भीम. जय भीम. काय म्हणते आपली चवलाची भाजी? थोडी भाजी 25 विकली. हा आता 20 रुपये लागली आहे. आता 20 लागली आहे. पहिले 25 शिकली आता 20. पाण्याचा झटका आला. हो झटका दिला पाण्यानं चाला. झटका आला तर ते कमी करून द्यायला लागते. बरोबर. काय 10 रुपये किलो चिवड 10 रुपये किलो. बघा गोबी बी 10 रुपये. हे वाली बरोबर भाव सांग. गोबी 10 रुपये किलो कट्ट्यावाली. कट्ट्यावाली 10 रुपये किलो. आणि टमाटे 200 रुपये. कॅरेट टमाट्याचे 200 रुपये. कॅरेट 20 रुपये किलो गोबीचा. कॅरेट वाली गोबी 20 रुपये किलो. वाला चला. 150. पोतेवाली 10 रुपये किलो आहे आणि कॅरेट वाली 20 रुपये किलो आहे गोबी. बघा चला आता आपण भारत कंपनीत आलो. मिरच्या भाव का फुलगोबी बघा फुलगोबी बढिया फुलगोबी आहे. कट्ट्याचे भाव विचारू आपण किती किलो कट्टा आहे. हाय बी चांगली फुलगोबी बढिया. बघा फुलगोबीचा माल भरपूर आलेला आहे. विचारू इस्रायल भाऊला बसून आहे तिथं. इस्रायल भाऊ फुलगोबी चांगली दिसून राहिली मला. का सुपर आहे 1 नंबर 10 रुपये किलो पाल्यासोबत 10 रुपये किलो. 50 किलोचा कट्टा असेल ना ते. टमाटर टमाटे हे माल पाहिजे 400 रुपये. 400 रुपये खपला माल. बघा गावरानी टमाटे 400 रुपये खपले. आपण वैशाली दाखवले तिकडे चिल्लर मध्ये. हे गावरानी आहे 400 रुपये कॅरेट. आणि हायब्रिड वाले 300 रुपये आहे. वैशाली 300. आणि गाजर 20 रुपये किलो. गाजर 20 रुपये कारले किलो. 15 रुपये 10 रुपये किलो. कारले 15 रुपये 10 रुपये किलो आहे मित्रांनो बघून घ्या. आणि गाजर 20 रुपये किलो आहे म्हणते. इस्रायल भाऊ ते मिरची बढिया दिसून राहिली. मिरची 300 रुपये 10 किलो. 300 रुपये 10 किलो. हो काही घे ना मिरची. त्याला आपल्या इकडून पंचगावांचे कास्तकार आले आहे. का आणलं तू विचारू त्यांना. वांगे आणले होते कोणते वांगे? आपले साधेवाले. साधेवाले. का भाव खपले आज? आज कमचे 120 150. 120 150 वाढे ना वाढे. रेंज वाढली आहे. वाढून राहिले ना रेंज. 8-15 दिवसात येन हो. वाढून राहिले ना. आता समजा किती पन्ने आणले होते आज? आज 28 पण आणले होते. 28. किती एकर आहे आपल्या जवळपास? अर्धा एकर. अर्धा एकर आहे. वांग्याच आहे का? वांगे भेंडी आहे ना. वांगे भेंडी चालू. भेंडी भेंडी चालू आहे ना. भेंडीला भाव थोडे कमी आहे पण आहे ना. वाढन भेंडी बी वाढन.
आता 15 किलो सोय जड आहे हा हा म्हणजे पाणी बिणी आपल्या लोकांचे कास्तकार उघड वापर करते हा तर आपली सूट राहते. चूर राहील तर चांगला आहे चांगला आहे. जांभळे वांगे बघू आपण भाव विचारू का म्हणते पन्नीचे तर दादा जांभळे वांगे काय बघा खबर आहे 150 रुपये पन्नी 20 किलो आहे का ते 20 किलो 18 किलो 20 किलो 18 किलो 150 रुपयांनी. आता आपले ते कास्तकार होते त्यांना विचारलं आपण काय वांगी कुठून आणले होते काय होते का भाव कपले साहेबा कंपनीमध्ये आणते ते पंचगाव त्यांचं गाव आहे. भेटून दिलं होतं पहिले मी तुम्हाला. चला चला आपण जगन्नाथ कंपनी जाऊ विचारू भाऊला कैरी आलती का कैरी आली असेल तर काय भाव तोतापुरी दिसून आली मला हे का तोतापुरी आहे पन्न्या तोतापुरीच्या. बाकी गावरान कैरी विचारू सतीश भाऊला 25 रुपये कपली गावरान कैरी. हे तोतापुरी 30 रुपये कपली आहे ना. चला मित्रांनो इथपर्यंतच आपला व्हिडिओ राहणार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक जरूर करा मित्रांनो आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब पण करा आणि जास्तीत जास्त शेअर पण करा. चला भेटू मग उद्या सकाळी नवीन विशेष काहीतरी घेऊन. चला धन्यवाद.